आज जालना येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाज मानकेश्वर तसेच ग्रामस्थ मानकेश्वर यांच्या वतीने जालना येथील झालेल्या मराठा समाजातील बांधवांवर झालेल्या पोलीस प्रशासनाकडून जो काही लाठीचार्ज झाला त्या विरोधाच्या निषेधार्थ आणि आपण या ठिकाणी समस्त गावकऱ्यांनी सकल मराठा समाज मानकेश्वर यांच्या वतीने एक महामोर्चा काढण्यात आला आणि या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला। या ठिकाणी उद्देश एकच होता की या ठिकाणी जो मराठा समाजावर आतापर्यंत शांततेने जेवढे काही मराठ्यांचे मोर्चे झाले त्याच्यामध्ये मागणी एकच होती की मराठ्यांना आरक्षण मिळावं, परंतु ते आरक्षण आतापर्यंत मिळालं नाही। त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्या इतकं कुठलीच मोठी गोष्ट किंवा घटना त्या ठिकाणी झालेली नव्हती, परंतु पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी कोणी आदेश दिले आणि त्या ठिकाणी ज्यांनी जे काही अधिकारी असतील त्या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी असतील मंत्रिमंडळातील कोणी असतील त्यांनी आदेश दिले ते ह्या सर्वांची चौकशी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी तसेच सर्वांनी या ठिकाणी चौकशी समिती स्थापन करून या संपूर्ण घटनेचा सखोल चौकशी करून CBI मार्फत या ठिकाणी चौकशी करावी आणि आमची मागणी एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कारण की मराठा समाजाचं आरक्षण हे हक्काचं आहे। आणि आतापर्यंत त्यांनी शांततेत मोर्चे काढून एक गोष्ट समाजाला दाखवून दिली की मराठा समाज हा कुठेही समाजाला गालबोट न लावता सर्व सामाजिक बांधिलकी राखून शांततेने आपला हा महामोर्चा काढत आहे आणि अशा कुठेही घटना होऊ नये याकरता प्रशासनाने देखील मराठा समाजाला सहकार्य करायला पाहिजे। आणि आमची प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याची सखोल चौकशी करून संपूर्ण त्या ठिकाणी न्याय सर्वांना देण्यात यावा आणि लवकरात लवकर मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळवून द्यावं। या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। जय महाराष्ट्र, जय शिवराय। घोषणा एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। मागच्या 2 दिवसाखाली जालना येथे झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर जो प्रशासनानं लाठीचार्ज झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज मानकेश्वर येथे सर्व मराठा बांधव सकल मराठा बांधव यांनी जो मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चासाठी सर्वजण इथे जमा झालेले आहेत। तरी प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे की गेले शेकडो मोर्चे हे शांततेत पार पडलेले आहेत, कुठेही ह्याचंही गालबोट लागलेलं नाही, परंतु हे 2 दिवसातच असं का होत आहे तर याची सखोल चौकशी करावी यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। धन्यवाद। या ठिकाणी आम्ही सरकारला एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस मणिपूरमध्ये निर्वस्त्र करून महिलांना रस्त्यावर त्यांची धिंड काढण्यात आली त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी महिलांवर अत्याचार करत होते, त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कोणतीच दखल आणि काळजी घेतली नाही, परंतु त्या 3 महिलांची निर्वस्त्र करून धिंड काढली गेली। परंतु आज सौम्य गतीनं आज शांततेनं मराठा समाज हा महामोर्चा काढत आहे आणि त्यांना देखील जर अशा पद्धतीनं जर का दाबदडपशाही होत असेल तर हे या काळामध्ये चालणार नाही, कारण की आम्ही संविधानिक पद्धतीने आरक्षण मागतोय, आम्हाला कुणाच्या हक्काचं आरक्षण नकोय, जे काही न्याय व्यवस्थेत बसतंय तेच आम्हाला आरक्षण हवंय आणि ते आम्हाला सरकारने लवकरात लवकर मिळून द्यावं ही आम्ही सरकारला विनंती करतो। आणि समस्त मानकेश्वर ग्रामस्थांना तसेच व्यापारी बंधूंना आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी या महामोर्चाला पाठिंबा दिला, त्यांची दुकानं बंद ठेवली, त्यामुळे आम्ही त्यांचे देखील धन्यवाद मानतो आणि लवकरात लवकर प्रशासनाला आम्ही सांगतो की लवकरात लवकर या गोष्टीची सखोल चौकशी करावी आणि मराठा बांधवांना न्याय मिळवून द्यावा हेच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो। पहिला मराठा समाज आपल्या शैक्षणिक आरक्षण मागत आहे, पण 25 वर्षापासूनचा हा लढा आज आमच्या आया बहिणीच्या अंगावरती लाट्यापर्यंत पोहोचला। आम्हाला न्याय तर भेटला नाही, पण आमच्या आया बहिणीवरती लाठीचार्ज करण्यात आला। या लाठीचार्जला आपण सर्वजण कारणीभूत आहोत, कारण आपण यांना मतदान करतो, मतदान करून 5 वर्ष त्यांना त्या खुर्शीवर बसवतो, ही चूक आपली होती। तर याच्यानंतर जो कोणी मंत्री गावामध्ये येईल, कोणी आमदार गावामध्ये येईल, पुढारी गावामध्ये येईल, त्याला विचारायचं अगोदर की माझ्या समाजाचं आरक्षण तर माझ्या समाजाच्या प्रश्नाचं झालं काय, त्या प्रश्नाचं उत्तर तू आतापर्यंत विधान भवनामध्ये आणि ह्याच्यामध्ये किती वेळेस मांडला, समाजासाठी तू किती वेळेस रस्त्यावरती आलात, समाजासाठी तू किती वेळेस मोर्चामध्ये सामील झालात, मतदानासाठी तू 500 आणि 200 रुपये आमच्या घेऊन दाराला येतो आणि आम्हाला पैशामध्ये मोडलं जातं। अरे हे स्वतःच्या गाड्या चालायला आम्ही घेत नाही, विचार करा।
आम्ही शांततेचं प्रतीक बी आहोत आणि उद्रेकाचा हे पण आहोत. फक्त दोन्ही गाद्यांकडून फक्त आदेश यायचा बाकी आहे. दोन्ही गाद्यांकडून फक्त आदेश यायचा बाकी आहे. ज्या दिवशी तो आदेश येईल ना, तो आदेश आमच्यासाठी सर आकोपे असेल. मग त्या टायमिंगला आम्ही कुणाचं ऐकणार नाही, काय नाही. आम्हाला सगळ्यांना सहकार्य करायचे. आम्ही शांततेमध्ये मोर्चे काढतो. आम्हाला छत्रपती शिवरायांची आण आहे. आम्हाला सर्व समाजाचं हित माहिती आहे. आम्हाला कुणाच्या हक्काचं आरक्षण नको आहे. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवंय. पण या येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि खासदारकीच्या निवडणुकीमध्ये या जे नीच कामे आपण आतापर्यंत निवडून दिलेत ना, त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली मित्रांनो. पण एवढंच सांगू जाता सांगतो, एक तर तुम्ही बहिष्कार टाका, नाहीतर त्यांना पहिल्यांदा मतदान करायच्या अगोदर सांगा की आम्हाला आमचं हक्काचं दे. आम्हाला तुझ्याकडून भीक नकोय. अरे आम्ही 4 नाही 8 दिवस उपाशी राहू, पण तुझ्या 10 पैशाला आम्ही मिळणार राहणार नाहीत. जे संविधानिक ज्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचता येतील तेवढं पोहोचवण्याचं काम तू विधानमंडळ मंडळामध्ये गेल्यावर आम्ही निवडून दिल्यावर तू तेवढं काम कर. बस एवढंच बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय. या मागील 5 वर्षापासून मराठा समाज या महाराष्ट्रभर मोर्चे काढत आहे की स्वतःच्या हक्काच्या आरक्षणासाठी. 58 मोर्चे काढले, लाखोच्या संख्येने मोर्चे निघले. त्या ठिकाणी कुठेही एक काडीचा कुठेही काही दोष झाला नाही. जगाला हेवा वाटावा असे मोर्चे या महाराष्ट्रामध्ये काढले. देशाने त्याची गांभीर्याने दखल घेतली. आणि परवा 100 कार्यकर्ते त्या ठिकाणी बसलेले असताना आरक्षणाच्या मुद्द्यासाठी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन 1,500 लोक आली आणि 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये पूर्ण 100 लोकांना एवढं मारलं. आया बहिणींना मारलं, लहानशा मुलांना